युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काढली आणि लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली। 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर शासन पुन्हा कायमस्वरूपी करण्याचं आश्वासन त्या काळामध्ये दिल्यानंतर कायमस्वरूपी करण्याचं कोणी मानस दिसत नव्हता म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन केली। आझाद मैदानावर आंदोलन केलं 24 दिवस आणि शासनानं 5 महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला। आमची डिमांड कार्यकाल वाढवून देणे हा नव्हता, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये आम्हाला 20, 25 आणि 30 अशा प्रकारची वाढ झाली पाहिजे ही मागणी होती। पण सरकारने 5 महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला। तोही कार्यकाल आता काही लोकांचा संपतोय, काही श्रेणी शिक्षकांचा 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर संपणार आहे। मग या 11 महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न बेरोजगारांना 1,34,000 महाराष्ट्रातल्या भेडसावतोय। त्यामुळे मला आपल्याला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचं आहे की राज्यातल्या बेरोजगारांना पुन्हा तुम्ही बेरोजगार करणार आहात का? हे 11 महिन्यानंतर आमचा हा प्रशिक्षणार्थी कुठे जायचा? का तो रानात जायचा? का कुणाच्या दुकानात नोकर राहायचा? का विहिराट करायचा? का चोऱ्यामाऱ्या करायचा? का दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांचे हस्तक बनायचा? का माझ्यासारख्या पुढाऱ्यांच्या नादाला लागून आयुष्य बर्बाद करायचं? पुन्हा या बेरोजगारांच्या जीवाशी खेळू नका ही अर्थात हा आक्रोश शासनाला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा 36 जिल्ह्याचा दौरा करून आज शेवटचा जिल्हा मी लातूरमध्ये आलेलो आहे। आज 36व्या जिल्ह्यामध्ये आपल्याशी बोलत असताना मी राज्य सरकारला सांगतोय की आम्ही या 14 तारखेला 14 जुलै 2025 वार सोमवार सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर 25 ते 30 हजार प्रशिक्षणार्थी आम्ही एकत्र येणार आणि त्या आझाद मैदानावरून हा आमचा आक्रोश विराट धडक छत्री मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विधान भवनावर जाणार आणि सरकारला आमचा रोजगार देण्यासाठी भाग पाडणार। यासाठी आम्ही हा मोर्चा काढला। आमच्या प्रमुख मागण्या कायमस्वरूपी हाताला आमच्या रोजगार भेटला पाहिजे। मानधनामध्ये 20,000, 25,000, 30,000 पर्यंत वाढ झाली पाहिजे। शासकीय निमशासकीय सेवेत सरळ सेवेमध्ये 10% प्रशिक्षणार्थ्यांना 10% आरक्षण भेटलं पाहिजे आणि ज्यांनी प्रशिक्षण घेताना 35 वय झालं नव्हतं त्यांना 6 महिन्यानंतर 35 पूर्ण झालं म्हणून रिजॉइनिंग बंद केली। हा तर तुघलकी कारभार आहे। वय तर वाढणारच आहे, अजून तुम्ही 6 महिने नाही दिलात तर 36 होणार आहे। म्हणून प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांचं 35 वय पूर्ण झालं नव्हतं त्यांना या प्रशिक्षणाच्या नंतर जो रोजगार दिला जाणार आहे त्यांना पात्र ठरलं पाहिजे। या आमच्या